प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही बदल होतात जे ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम करतात। यावेळी देखील 1 सप्टेंबरपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे। एलपीजी गॅस सिलेंडर, चांदी, क्रेडिट कार्ड संदर्भात हे बदल होणार आहेत। 1 सप्टेंबरपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे, ज्याचा ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे। एलपीजी गॅस सिलेंडर, चांदी, क्रेडिट कार्ड संदर्भात हे बदल होणार आहेत। देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय येत्या 1 तारखेपासून त्यांच्या क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहे। बँकेने जाहीर केले की सप्टेंबरपासून डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म, व्यापारी आणि सरकारी व्यवहार करण्यासाठी त्यांच्या काही क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड्स पॉइंट्स दिले जाणार नाहीत। याचा थेट परिणाम क्रेडिट कार्ड धारकांवर होणार आहे। चांदीच्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत केंद्र सरकार लवकरच महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे। या अंतर्गत चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा एक नवीन नियम 1 सप्टेंबरपासून लागू केला जाऊ शकतो। सुरुवातीला हा नियम ऐच्छिक असेल, म्हणजेच ग्राहकांना हॉलमार्क केलेले किंवा हॉलमार्क नसलेले दागिने खरेदी करण्याचा पर्याय मिळेल। इकडे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सुधारित केल्या जातात। काही महिन्यात त्यांच्या किमती वाढतात आणि काही महिन्यात स्थिर राहतात आणि काही महिन्यात त्या कमी देखील होतात। यावेळी देखील एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 1 सप्टेंबर रोजी बदल दिसून येण्याची शक्यता आहे। इकडे पोस्ट ऑफिसमध्ये मोठा बदल होणार आहे। नोंदणीकृत पोस्ट आता स्पीड पोस्टमध्ये विलीन केलं जाणार आहे। हा नवीन नियम 1 सप्टेंबरपासून लागू केला जाऊ शकतो। म्हणजेच 1 सप्टेंबर नंतर नोंदणीकृत पोस्ट पाठवायचा असेल तर ते फक्त स्पीड पोस्टद्वारेच पाठवलं जाईल। आता नोंदणीकृत पोस्टची वेगळी सेवा राहणार नाही। त्याचवेळी दर महिन्याप्रमाणे सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमती देखील बदलू शकतात।